नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी. या ठिकाणी शिवसेना फोडीचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचलं आणि स्वतःचं सरकारही महाराष्ट्रामध्ये आणलं. याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाने जो डाव टाकला, ज्या शिवसेनेने मोठे केलं त्या शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याचबरोबर ते एकनाथ शिंदेंची गरज ओळखता त्यांना 2.5 वर्षाचं केवळ मुख्यमंत्रीपद दिलं आणि राहिलेलं 5 वर्षाचं सरकार आता भाजपच्या ताब्यामध्ये गेलं. अशातच ठाकरे मुख्यमंत्री राहण्यापेक्षा शिंदे राहिलेले बरे, पुढचं 5 वर्षे आपल्याकडेच खरे, अशी ही मन भाजपसाठी सत्य झालेली आहे. ज्या भाजपसाठी एकनाथ शिंदे गरज होती ती आता डोकेदुखीत झालेली आहे. भारतीय जनता पक्षाकडे एक हाती सत्ता येईल एवढं संख्याबळ आहे आणि याचमुळे शिंदेंची सेना आता मोठी कशी होऊ द्यायची. जर शिंदे पुन्हा ठाकरेंसारखे पुढे जाताना दिसले तर ते पुन्हा डोईजड होतील. याचमुळे पुन्हा सुरू खेळ झाला आहे मंत्रालयामधून आणि याच शिंदेंना लगाम लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगळीच तयारी केलेली आहे. जाणून घेऊया नक्की काय तयारी केली आणि कशा पद्धतीने शिंदेंना या ठिकाणी बंधनात बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा. भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांना मोठं होऊ न देणारा पक्ष. जो यांच्यासोबत छोटा छोटा पक्ष गेला, आज तो जवळपास संपत आला. अशीच काही घटना शिंदेंच्या सेनेबाबतीत घडताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीचा कालखंड भारतीय जनता पक्षाला सोडून इतर पक्षामध्ये कुणाचे प्रवेश होऊ नये याच अनुषंगाने कंबर कसलेली आहे. भारतीय जनता पक्षाला पक्षप्रवेश आपल्याकडेच हवे आहेत, मात्र निधी देण्याचा जो विभाग आहे, जे मंत्रालयातील कारभार आहे, तो एकनाथ शिंदेंकडे आहे. नगर विकास खातं, ज्यांच्यामधून माजी नगरसेवकांना निधी देण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत आणि निधी वाटप करत असताना जो माझ्या पक्षामध्ये येईल त्याला मी निधी देईल, याच गोष्टीला ब्रेक लावण्याचं काम भाजपने केलेलं आहे. आता कोणतीही फाईल जर एखाद्या माजी नगरसेवकांना निधी द्यायचा असेल, एखाद्या पदाधिकाऱ्याला निधी द्यायचा असेल तर त्याची सही अंतिम देवेंद्र फडणवीस हेच करणार. ते ठरवणार कोणाला निधी द्यायचा आहे, कोणाला नाही. आणि हीच भाजपची खेळी यशस्वी झाली. शिंदेने या ठिकाणी केलेल्या सह्या त्या पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सहीच ग्राह्य धरली जाणार. म्हणून यांच्या पक्षामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांना ब्रेक लावण्याचं काम फडणवीसाने मोठ्या डोके लावून केलेलं आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं? फडणवीस शिंदेनं पुढे जाऊ देण्यासाठी अडथळा निर्माण करतात का? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा.